मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आजकाल पोरं आहेत ही अभ्यास करायला मागत नाही. कॉलेजला जायचं, फिरायचं, हिंडायचं, वेगवेगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये विचार असतात. त्यासाठी आज व्हिडिओ बनवत आहे की पोरांनो काय अभ्यास असतो आणि का करावा लागतो त्याबद्दल थोडंसं सांगायचं आहे तुम्हाला. तुम्ही पॅरेंट्स असाल तर आपल्या पोराला हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, कारण आपण आपल्या पोरांना सांगू शकत नाही सगळ्या गोष्टी आणि त्यांना त्या समजत नाही. म्हणून आज व्हिडिओ बनवत आहे. काय असतं की पोरांना वाटतं की मजा करायची, एन्जॉय करायचा, कॉलेजला जाऊन होतं आहे काय, कुणाचं भलं होतं आहे. तर कामं तर आम्ही असं पण करतो. डोक्यात यांच्या थिंकिंग आणि यांचे विचार वेगळे असतात. ते शिकायला नाही जात, मजा म्हणून जातं. अरे, मजा करायचा टाईम वेगळा आहे. जेव्हा टाईम भेटतो अभ्यास करायचा तर अभ्यास करून घ्या. कारण काय, आता जर मजा केली तर उद्या एवढं काम करावं लागेल तुम्हाला ना, ते तुम्हाला सांगू शकत नाही. बरोबर नाही. त्याला समजा समाजामध्ये काय चाललं आहे, काय कशी लोक वागत आहेत, आपल्या आईवडिलांनी काय केलं आहे. जरा विचार करा ना, ते किती मेहनत करून आपल्याला शिकवतात, त्याचा थोडा विचार करा. हां, तुम्ही कॉलेज नाही केलं आणि आता तुमचं एन्जॉय केलात, तुम्हाला जे काय करायचं आहे ते टवाळगिरी काय करायचं आहे सध्या आता केलात, पण नंतर काय त्याचा उपयोग आहे. तुम्ही आता तुमचं एज्युकेशन करणार नाही, मग नंतर तुम्हाला किती त्रास होणार आहे काम करायला, हे करायला. समजलं. आता तुम्ही शिक्षण नाही केलं तर तुम्हाला उद्या तेवढी नोकरी भेटणार नाही, तेवढी पगाराची नोकरी नाही भेटणार, कमी पगाराची भेटणार, मेहनत जास्त करावी लागणार. कॉलेज शाळा शिकून हा शॉर्टकट आहे पैसे कमवायचा, आणि तुम्ही लॉंगकट करायला चालला आहे. शॉर्टकटमध्ये आईवडील का शिकवतात आहे, तुम्ही शॉर्टकटमध्ये गव्हर्मेंट जॉब कराल, नॉर्मल काम कराल, कुठेतरी कामं करून स्वतःचं पोट भराल व्यवस्थितपणे, म्हणून एवढी मेहनत करतात ना ते लोक. आणि तुम्ही काय करताय, आपलं फिरायचं, हिंडायचं. जरा विचार करा पैसा कसा कमावला जातो. सुट्टी असते ना मध्ये, जरा 1 महिना कामाला जा, तुम्हाला माहिती पडेल पैसा कसा कमावला जातो. जास्त नाही, 1000-2000च कमवा स्वतःसाठी. बघा किती मेहनत करावी लागते. आणि आपल्या आईवडिलांनी काय केलं आपल्यासाठी. आजोबा सांगतात, आई सांगते, वडील सांगतात, बाबा अभ्यास कर, उद्या जाऊन तुला त्रास होऊ नये म्हणून सांगतात. बरोबर की नाही. आणि तुम्ही काय करताय. अरे बाबांनो, पोरी बिरींच्या जास्त पाठी लागू नका. आज सध्या तो टाईम नाही तुमच्यासाठी. टाईमाला सर्व काही करायचंच आहे. ते तुमचं लग्न लावून देणं, सर्व करून तुमच्यासाठी चांगली पोरगी शोधून देतील, पोरींसाठी चांगला पोरगा शोधून देतील, सर्व काय होत राहतं. पण तुम्ही काय करता, कुणी बाबा बोललं चला फिरायला जा, इथे जा तिथे जा, अरे करा, फिरा, मित्र पाहिजेत, मैत्रिणी पण पाहिजेत, पण त्याच्यासोबत अभ्यासही करायला पाहिजे. तुम्ही आज नाही शिकलात, बरोबर की नाही, आज जर शिकलात नाही तर उद्या काय होणार आहे. तुम्हाला वाटतं काय होणार आहे, काय होऊ शकतं, बरोबर की नाही. अरे उद्या काय होणार आहे, मेहनत करावी लागणार जास्त, बरोबर की नाही, हमाली करावी लागणार, चांगलं काम नाही भेटणार, लोकांच्या घरामध्ये कामं करावी लागतील जाऊन, बरोबर की नाही. बिझनेसमॅन तर लवकर होऊ शकत नाही, त्यासाठी पैसा पाहिजे. पैशासाठी काय लागतं, शिक्षण केलं तर सर्व काय भेटणार, बरोबर की नाही. बेरोजगार तर शिक्षणवाले पण आहेत, त्यासाठी कोर्स करायला लागतात. भरपूर सुविधा असते. आपण प्रयत्नच नाही केला तर आपण काहीच नाही करू शकत ना. प्रयत्न करायला पाहिजे, शिका, पुढच्या स्टेप पुढे, बरोबर की नाही. पहिला तुम्ही आठवता की आम्हाला पहिला एन्जॉयच करायचं आहे, हे करायचं आहे, टाईम आहे त्यासाठी, बरोबर की नाही. ते आईवडील आपल्या पोराला समजू शकत नाही. मग त्याच्या आधी थोडा अभ्यासाकडे लक्ष द्या आणि बघा आपल्या घरामध्ये काय चाललं आहे, आपले आईवडील काय करतात, कसे पैसे कमवतात, आई काय करते,
तशी मला शिकवते, थोडं बघा त्या पाठी. नाही मला पैसे द्या, मला इथे जायचं आहे, तिथं जायचं आहे. सर्व भेटणार. तुमच्यासाठी सर्व करतात. एवढी मेहनत तुमच्यासाठीच करतात. थोडं त्यांना पण समजून घ्या. अभ्यास करा, व्यवस्थित राहा. पुढचं पुढे भरपूर काय तुमच्यासाठी सर्व करतात ते. थोडी काळजी घ्या स्वतःची. जरा समाजामध्ये आजूबाजूला काय चाललं आहे त्याच्यावर लक्ष द्या. आजकाल भरपूर जण आपल्याला वेगवेगळ्या दिशेने गुमराह करतात. म्हणून आपण पहिला स्वतःचा विचार करा आणि नंतर आपलं भविष्य पुढे घडवायचं आहे काय त्याचा विचार करा. आपल्याला काय करायचं त्याचा विचार करा. पुढे व्हिडिओ मी अजून बनवणार आहे वेगवेगळ्या विषयावरती. पण सध्या ह्या पोरं जे फिरतात हिंडतात, कसा अभ्यास केला पाहिजे, कसं काय केलं पाहिजे ह्याच्यावरती पण परत व्हिडिओ बनवणार आहे मी. तर पण आपलं जे शिक्षण पहिला करायचं ते पहिला पूर्ण करा. मग नंतर एन्जॉय सर्व होत राहते. आईवडील त्याच्यासाठीच तुमच्या पाठी लागत राहतात आणि तुमच्यासाठी मेहनत करतात. पहिला स्वतःची काळजी घ्या, त्यांचीसुद्धा काळजी घ्या. चला, धन्यवाद.